नमस्कार. BR न्यूजच्या सत्ताचक्र या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. आपण लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध क्षेत्रातील त्याचबरोबर विविध पक्षातील नेत्यांच्या मुलाखती घेत आहोत. आज आपण चर्चा करणार आहोत राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविका बिस्मिल्ला शिकलगार मॅडम. नमस्ते. नमस्ते. बिस्मिल्ला शिकलगार. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आता काँग्रेसच्या बरोबरीने ही निवडणूक लढवते आहे, तर सोलापुरात कशा पद्धतीने आपण काँग्रेसला साथ देत आहोत? सर्वात प्रथम मी BR न्यूजची आभारी आहे, कारण BR न्यूजच्या माध्यमातून आम्हाला सर्व काय बघण्यात येते आणि आम्ही काय मनोगत आमचे असेल ते सर्व सविस्तरपणे आपण प्रमाणे दाखवतात. त्यामुळे सर्व संपूर्ण सोलापूर शहरात दिसत आहे, म्हणून मी आपले आभारी आहे. आणि आमचा प्रचार आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आघाडीचे उमेदवार श्री सुशीलकुमार शिंदे साहेबजी यांचा प्रचार आम्ही करीत आहोत. आणि त्या माध्यमातून आम्ही प्रत्येक घरोघरी जाऊन आम्ही प्रचारची यंत्रणा हाती घेतलेली आहे. आता आम्ही कमीत कमी नाही म्हणले तरी एक महिन्याच्या 2 महिन्याच्या आसपास झाला आमचा प्रयत्न चालूच आहे. आता या मतदारसंघामध्ये भाजपचे जे महास्वामी उभारलेले आहेत, त्याचबरोबर वंचितचे आंबेडकर उभारले आहेत. त्यामुळे आंबेडकरांमुळे बहुजन समाज किंवा आणि मुस्लिम समाज हा विखुरला जाईल आणि डिवायडेशन होत आहे, असं वाटत नाही का? नाही, चर्चा तर चालूच असते. प्रत्येकाला हक्क आहे, प्रत्येकाला अधिकार आहे, लोकशाही आहे, प्रत्येकाने उभारणारच. परंतु त्या माध्यमातून आपल्या आपल्या पक्षाच्या नेत्यांनी आपल्या आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आपल्या पक्षाचा आपल्या आघाडीचा उमेदवार कसं निवडून येईल ह्याचा प्रयत्न प्रत्येकाने करीत आहे. आणि आम्ही पण जेणेकरून काँग्रेसच्या उमेदवाराला जेणेकरून मतं कशी मिळेल आणि मताची विभागणी होऊ नये म्हणून जास्तीत जास्त आम्ही प्रयत्नशील आहोत. नाही, वंचितसोबत MIM पक्ष पण आहे आणि MIMचं प्राबल्य थोडं सोलापुरात वाढलेलं होतं. त्यांचे 9 नगरसेवक पण आलेले आहेत. विधानसभेत सुद्धा अनेक चांगली मतं घेतलेली आहेत, परंतु त्याचा परिणाम काँग्रेस राष्ट्रवादीवर होतो आहे. त्या संदर्भात आपली काय रणनीती आहे? आम्हाला असं काय वाटत नाही आत्ता सध्याच्या काळात तरी, कारण मुस्लिम समाज चांगला आकर्षित होण्याची शक्यता असं आम्हाला वाटते. नाही, परंतु मुस्लिम समाजात बरोबरच इतर समाजसुद्धा जो वंचित आहे त्यालासुद्धा वळवण्याचा प्रयत्न प्रकाश आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी करते, जो पारंपरिक काँग्रेसचा आहे. त्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादीने खबरदारीचा उपाय म्हणून घेण्याची आवश्यकता नाही काय? नाही, नक्कीच आहे. एखादं जर मत असलं की माणसाला किमती वाटतो, एका मताने सुद्धा माणूस पराभव होऊ शकतो. म्हणून सर्व जाती धर्माच्या समाजाच्या लोकांना आम्ही एकत्र आणायचा प्रयत्न करत आहोत. त्यामध्ये जास्तीत जास्त मुस्लिम समाजाला एकत्र आणण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. नक्कीच. त्याचबरोबर मुस्लिम समाजाचं मतदान जर हे झालं तर त्याचा फायदा भाजपला होतो असाच सर्वे सांगतो. मुस्लिम समाज असू दे किंवा इतर बहुजन समाज असू दे, त्यामुळे तो फटका बसेल काय? नक्कीच. त्यासाठी आमचा हे जोराजोमाने प्रयत्न चालू आहे की आम्ही मतं आमची विभागणी झाली तर नक्कीच ते भाजपला फायदा होणार आहे. त्याचा होऊ नये म्हणून आम्ही सर्व सोलापूर शहरवासियांना आणि जिथपर्यंत शिंदेसाहेबाचा मतदारसंघ आहे तिथपर्यंत आमचं आव्हान आहे की मताची विभागणी व्हायला देऊ नका आणि तुम्ही विचारात घेऊन चांगल्या नेतृत्वाचा चांगले विकास कामा विकासरत्न मी म्हणलेले आहेत तशा रत्न करे आपण वळून मताची विभागणी न करिता हाताच्या चिन्हावर शिक्का मारून जास्तीत जास्त मतात साहेबांना निवडून देतील जनता, आम्हाला इतका विश्वास आहे. आता सध्याचं राजकारण बघता भाजप गेल्या 5 वर्षात गल्लीपासून दिल्लीपर्यंत आहे, परंतु आता या लोकसभा निवडणुकीत कुठलाच मुद्दा विकासाचा दिसत नाही. इकडे जाती आणि धार्मिक राजकारण चालू आहे, विकास कुठेच दिसत नाही आहे. याच्याबद्दल काय वाटतं? आता मी महानगरपालिकाचे हॅट्रिक नगरसेवक म्हणून मी काम पाहिलेले आहे. गेले 15 वर्षात महापालिकेत काम केलेले आहे. आत्ताच्या काळात 5 वर्षात भाजप शिवसेनेला महापालिकेची सत्ता त्यांच्या हातात गेली. लोकाला 8 दिवसाला 9 दिवसाला एकदा आड पाणी येतो. आज बघा तुम्ही, आज लोक म्हणतात की काय करायला महानगरपालिका, काही करीना, सर्व ठकबाकी आहे. त्यांना महापालिका सुद्धा साधी चालवता येईना. आज जे कामं तुम्हाला दिसतात सोलापूर शहरामध्ये इतकी सुंदर स्मार्ट कामावाले आहेत. आपल्याला आठवण आहे बंधू की आम्ही ज्यावेळेस नगरसेवक होतो त्या कारकिर्दीमध्ये महापौर अबुटेताई होत्या, काळम पाटील साहेब आयुक्त होते आणि आम्ही नगरसेवक सदस्य असे सर्व मिळून प्रयत्न करून स्मार्ट सिटी सोलापूरला आणलेले. त्यामध्ये महेशकर साहेबांचा फार मोठा यामध्ये प्रतिसाद आहे.
या सर्वांनी मिळून स्मार्ट सिटीचं काम सोलापुरात आणलं म्हणून आज कुठंतरी काम दिसतो. स्मार्ट सिटीच्या माध्यमातून लाईटी लावल्या गेल्यात, चौकामध्ये सुंदरता वाढली. आता विधान बगीचाचं काम झालं, रेल्वे स्टेशन सुधारलं आहे आणि तुम्हाला शिवाजी चौकामध्ये काही ठिकाणी तिथंसुद्धा सुधारणा झाली, काय आजूबाजूच्या ठिकाणी सुद्धा सुधारणा झाली. परंतु हे सर्व काम जे आहेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्तेमधलेच आहेत आणि आत्ताच्या काळामध्ये काही काम नाही. 5 वर्ष सत्तामध्ये सर्व बघितलेले आहेत, सर्व बोगस फक्त आश्वासने आहेत, कामं काही झालेली नाही आहे. नाही, बरोबरच आहे. परंतु हे कामाचा जे कामं केलेली आहेत किंवा जी विकास कामं आहेत हे सोडून जाती आणि धार्मिक मुद्दाच या निवडणुकीत आणला जातो आणि प्रत्येक सभेत सुद्धा तेच बोललं जात आहे. त्यासाठी मी म्हणते सर्व नागरिकांना, मतदारसंघांना की जनतेला एक माझं आव्हान आहे, धार्मिकवर मतदान कधीच करू नये. फक्त व्यक्ती बघावा आणि जो व्यक्ती आपल्याला चांगलं काम करण्याचा म्हणजे आपल्याला वाटतं की हा माणूस आपलं काम करेल आणि आपल्याला विश्वास आहे, तशाच लोकांच्या मागे निधर्मीपेक्षा लोकांच्या मागे जाऊन मतदान करावा. नक्कीच. परंतु काँग्रेस राष्ट्रवादीला का निवडून द्यावं असं तुम्हाला वाटतं? काँग्रेस राष्ट्रवादीला ह्यासाठी निवडून द्यावा की काँग्रेस कारकिर्दीमध्ये हैदराबादचे रस्ते, अक्कलकोट रोडचे रस्ते, विजापूर रोडचे रस्ते, मोठे जे रस्ते वगैरे आहेत ते काँग्रेस राष्ट्रवादीच्या कारकिर्दीमध्येच मंजूर झालेले आहेत, उद्घाटन आत्ता आल्यात. म्हणून आम्हाला इतकं सोय झालं की लवकरात लवकर आम्ही जाऊ शकतो कुठल्याही गावी. आणि दुसरी गोष्ट, आता पाणीची लाईन तेच मुद्दा लोक म्हणतात, परंतु उजनीची लाईन आता साहेबांनी इथं आणले म्हणून आज 9 दिवसाला तर पाणी मिळालं. ते जर लाईन नसती तर आम्हाला लातूरसारखं निश्चितच आम्हाला वेळ आला असता, कारण रेलनं पाणी येत होता. म्हणून आम्ही भाग्यवानत आहोत की चांगले नेता इथं होते, चांगले राष्ट्रवादी आणि काँग्रेसची सत्ता होती म्हणून आमच्या कारकिर्दीमध्ये लोकांना सोय मिळाली. आज माझं आव्हान आहे की लोकसभा मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त जनता शिंदेसाहेबाच्या पाठीशी राहून हाताला वोटिंग करावा आणि सर्व जाती धर्माच्या मानणाऱ्या नेत्यांना, शाहू आंबेडकरांना सुद्धा मानणाऱ्या नेत्यांना आपण निवडून द्यावा ही माझी कळकळींची विनंती आहे. नक्कीच. काँग्रेस राष्ट्रवादीने केलेल्या कामावरच सध्या भाजप सरकार दाखवते असं त्यांचं म्हणणं आहे. बिहार न्यूजच्या या सत्ताचक्र कार्यक्रमात आपण इथेच थांबणार आहोत. पुन्हा भेटणार आहोत नवीन नेत्यांसह आणि नवीन चर्चेसह. तोपर्यंत पाहत राहा बिहार न्यूज चॅनल.